त्या दिवशी अचानकच मार्केटला जायचं होतं. मी माहेरातच होते म्हणजे माझ्या मम्मीकडे इथेच गोरेगावला होते. मग नंतर मार्केटला जायचं म्हटल्यावरती हिचं असतं की माझ्यासोबत जायचंय म्हणून आणि खूप खुश असते बाहेर जायचं म्हणजे कारण जास्त करून बाहेर जाण्यात येत नाही. पाऊस वगैरे होता त्या टायमिंगमध्ये. नंतर मम्मीने काही थोडंफार ज्या ब्लाउज वगैरे असं घेतलं आणि आमचा म्हणतात ना अनएक्सपेक्टेड कधीतरी गोष्टी घडतात आणि तिला साड्या सिंपलमध्ये रोज घालण्यासाठीच्या पाहिजे होत्या. पण मला तर स्पेशली आवडल्या काठापदराच्या वगैरे आणि ती माझीच वाट बघत होती की मी आल्यानंतर काहीतरी चांगल्या साड्या घ्यायच्या म्हणून. मग आम्ही सिंपल साड्या बघायच्या होत्या. तर आम्हाला आवडल्या एकदम हेवीवाल्या ज्या काठापदराच्या, नारायणपेठ आणि नवीन-नवीन ज्या आहेत त्या आवडल्या. तक्षशिला पण खूप होत्या, पण तक्षशिला मला स्पेशली आवडल्या नाहीत. नारायणपेठमध्ये चिकू जो कलर होता, तो पण खूप सारा कलर सगळ्यांकडे एकसारखाच कलर झाला. मग तो आवडला नव्हता म्हणून त्या माणसाच्या हातातला जो कलर आहे, तो आवडला. मग तोच घेतला. नंतर एक दुसरी पण काठापदराचीच आवडली कारण नेहमी-नेहमी ती घेत नाही लवकर-लवकर. कारण भाऊ वगैरे कधीतरी आणतो असं होतं. मग आज मी होते म्हणून तिला घ्यायचंच होतं. मग खूप छान साड्या भेटल्या आणि तिलाही स्पेशली मेन म्हणजे आवडल्या. कसं होतं कधी-कधी मला आवडलं तर तिला त्या स्पेशली आवडणं पण गरजेचं आहे. आपली म्हणजे कसं आता माझी चॉईस आणि माझ्या मम्मीच्या चॉईसमध्ये पण खूप डिफरन्स असतो. प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं तसंच. मग मी पण खूप छान अशा खूप एकदम म्हणजे ना तिलाही पटकन आवडल्या त्या साड्या. त्या साड्या बघून ती पण खुश झाली. बोलली की "बा हां" आणि इंग्लिश कलर पण होते. थोडे काठपदरवाले होते. आता ही पण साडी आहे ना, ही पण साडी एकदम मस्त आहे. ही साडी पण बाय केलेली आहे. खूप सुंदर ब्लाउज पीस वगैरे खूप छान आहे आणि तोच आम्हाला आवडला आणि तोच पॅटर्न आम्ही घेतला आणि आता माझी मम्मी बघते तो पण पॅटर्न बघितला. तो पण त्यामध्ये पण तोच कलर आवडला. म्हणतात ना एखादं पटकन क्लिक होतात आणि मला पण साड्या खूप आवडतात. साड्या मेन म्हणजे मला बाय करायलाही मी खूप म्हणजे प्रॉपर साड्यावरतून की साड्या कशा आहेत याच्यावरून मी बरोबर बार्गेनिंग करून वगैरे साड्या घेत असते नेहमी आणि ही वरची आहे ती पण घेतली. अशा मिळून आम्ही 4 साड्या घेतल्या आणि मम्मीची दिवाळी खूप मस्त मजेत गेलीये. आता ती ब्लाउज पण कट करून स्वतः स्टिच करते. त्यामुळे मग ती पटकन आता कट करून बाबा हां, बिडिंग करायची आहे, फॉल लावायचं आहे. आणि ही साडी ना खूप सुंदर होती. सूत जर म्हणाल ना एवढं अप्रतिम सुंदर एकदम प्युअर सिल्क आहे ना त्या टाईपमध्ये ती सूत होतं. दोन्ही काठापदराच्या ज्या साड्या होतात नारायणपेठ पण ना एकदम प्युअर मधली भेटली. म्हणूनच घेण्यासाठी खूप हे केलं आणि ह्यातूनच सिमिलर साड्या आहेत ना त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन कारण मिशोच्या ज्या नारायणपेठ आहेत त्या पण खूप चांगल्या साड्या आहेत. मी आधीमध्ये कधी-कधी मागवते पण आता असा प्रॉब्लेम झालाय की साड्या लवकर रिसीव्ह होत नाहीत दिवाळीच्या सीझनमुळे. म्हणून मग ते काही मला दाखवता येत नाही. ही पण सिंपल साडी होती. पण सिंपल मध्ये पण खूप छान साडी होती. विअर केलं ना तर खूप लुक वाईज खूप छान दिसत होती. लेस होती बारीक अशी आणि मध्ये-मध्ये जे स्क्वेअर वाले आहेत ना त्याच्यावरती डायमंड जे बारीक-बारीक असतात ना ते लावलेले होते आणि खूप छान अशा साड्या भेटल्या आणि मलाही स्पेशली साड्या पटकन जेव्हा माझ्या मनात भरते ते मी पटकन घेते साडी असं असतं आणि मला ते आवडले तर मी नक्कीच घेते. पण प्रत्येक वेळेस मी घेत नाही. आता ही मम्मीसाठी म्हणून मी खूप साऱ्या घेतल्या म्हटलं जाऊ दे मम्मीनेच घेतलेल्या आहेत. तिला फक्त चॉईस करायची होती. म्हणून मग चॉईस केल्या वगैरे आणि तिने साड्या घेतल्या. खूप प्रचंड मला स्वतःला खूप आवडल्यात साड्या. तुम्हाला दाखवते त्या साड्या आवडल्या का? नक्की कमेंट करून सांगा. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग होता कारण आदल्या दिवशी साड्या घेऊन आलो. नंतर मग हे साड्याचं बिडिंग करण्यासाठी वगैरे टाकायचे होते, ब्लाउज कट करायचे होते हे वगैरे हे. आणि ही पण साडी बघा सिंपल आहे पण खूप सुंदर दिसत होती आणि अप्रतिम अशा साड्या मला आवडल्या आणि मी स्वतःहून बाय केल्या. तेही मला खूप खुश होत होते आणि मेन म्हणजे माझ्या मम्मीला घेतल्या म्हणून तिने घेतल्या म्हणून मग अजून ती पण खुश झाली कधीतरी असं. नंतर मग त्याच दिवशी साड्या वगैरे हे केलं आणि नंतर मग चिकन आणलं होतं. चिकनचा बेत होता. चिकन सुक्क पातळ असं रस्सावालं वगैरे असं चिकन बनवलं. बनवायला सुरुवात होती. नंतर ह्यांचं थोडंसं गप्पा गोष्टी चालल्या होत्या, पण मोबाईल बघत सगळे बसलेत आणि ती हाय म्हणून बोलते. एवढं क्यूटपणा आणि मस्त मग असं जेवणाचा आस्वाद घेतला. तुम्ही दिवाळीतलं असं सगळं गोड-गोड खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही पण चिकन, मटन वरती ताव मारलाय का? नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग व्लॉग इथेच एंड करते. बाय.